देवाचे चिंतन करणे याला हित म्हटलं. तो अभंग कसा आहे बघा. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सगळ्यांच्या पायाला सकळांच्या पाया माझे दंडवत. संतांची वाणी आहे. सकळांच्या म्हणजे लहान असो मोठा अशी बरीच प्रमाण आहेत. विनवितो सकळ जना कर जोडून थोराला ना. आम्ही थोरालाही नाही आणि लहानालाही नाही. पण महाराज म्हणतात दान इतुके द्या मज दिना म्हणे तुकया बंधू राम म्हणागा. तसं इथं म्हटलं सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाली चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन. त्याला हित म्हटलं आहे. पण पुढचं जरा अवघड आहे. एकविध व्हायला पाहिजे ना. आणि ते मन एकविध होत नाही महाराज. आम्ही महाराजांच्या पाठाला राऊत महाराजांच्या पाठाला जायचं त्यावेळी तिने दोन आम्हाला वाक्य सांगितलेत. हरिपाठ हा 3 भागामध्ये आहे आणि ज्ञानेश्वरी हे 3 भागामध्ये आहे. हरिपाठ सुद्धा कर्म उपासना ज्ञान. असोनी संसारी कर्म सांगितलं. हरिबुद्धी जपे उपासना सांगितली. रिकामार्ध घडी ज्ञान सांगितलं. तसं श्रुतीच ही कोडीस्वानी कांडत्रे निरूपणी. म्हणजे श्रुती म्हणजे वेद आहे आणि तीच ज्ञानेश्वरी आहे. कांड म्हणजे विभाग आहेत. कर्मकांड उपासनाकांड ज्ञानकांड. मग 4 भाग सांगितले नाहीत. 5 भाग नाही 2 भाग नाही 3च का सांगितले. तर दोष आपल्याकडे 3च आहेत. मल विक्षेप आणि आवरण. त्याला दुसरी नावं आहेत. मल म्हणजे पाप आहे. विक्षेप म्हणजे चंचलता आहे. आवरण म्हणजे स्वस्वरूपाचं अज्ञान आहे. 2 दोष आपल्या साधनाद्वारा निघून जातील. अनंत जन्माच्या आता ते निष्काम कर्म निष्काम उपासना ही किचकट भाग आहे. निष्काम कर्म घडते का आमचं कसं घडते कुणास ठाऊक महाराज. आणि ती उपासना निष्काम घडली तरी हे 2 दोष निघून गेले. आवरण निवृत्तीसाठी संताया भजावे सर्वस्वी. मग ते कसे असावेत. अमानित्वम अधंबित्वम श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू. म्हणून वर्णन करताना त्यांनी वर्णन केलं आहे की हित आणि अनहित मृत्यूलोकामध्ये फक्त कळतं कुणाला मनुष्याला. म्हणून ज्ञानेश्वरी हरिपाठाचा मधला जो भाग आहे तो उपासनेविषयी आहे. तू मन हे मीच करी माझे भजनी प्रेमधारी सर्वत्र नमस्कारी मजे एकाते अर्जुना. तू मला मन दे म्हटलं. एकविध मन कर म्हटले. पण आमचे महाराज एक वाक्य सांगायचे. मन हे सगळीकडे फिरतं फक्त देवाकडे जात नाही. का जात नाही तर महाराज आमचे सांगायचे देवाकडे जर मन गेलं तर ते मन मरतं. मरतं म्हणजे जीवदशा संपून जाते. म्हणून सगळीकडे फिरतं ते. म्हणून त्याला एक अभंग आहे बघा. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. गेलं तर तिकडं. हा महाराज. म्हणून त्याला एक अर्जुनाच्या शंकेवर एक उत्तर दिलं आहे. अर्जुन तयार नाही. मन हे एव मनुष्याना. अजून चंचल हे मन कृष्ण अर्जुन म्हणतो. पण देवाने सांगितलं या मनाचे एकनिके गोडीची ठाया सोके अनुभवचे कौतुक सुखे दावीत जा. जे अर्जुना जरी मन ते चंचल असलं तुम्ही जी सवय लावाल ती त्याला सवय लागते.